नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज ना मस्त असं दिवसाची सुरुवात झाली आणि व्हिडिओची सुद्धा. आणि आज ना तुमच्यासोबत मी कटिंग आणि स्टिचिंग पण शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण बऱ्याच दिवसापासून तुमच्या कमेंट येत होत्या आणि ज्या शॉर्टमध्ये मी ब्लाऊज दाखवलेला असते त्या म्हणजे त्या व्हिडिओखाली कमेंट असतोच की कटिंग स्टिचिंग शेअर करा. त्यामुळेच म्हटलं चला थोडंफार रुटीन पण शेअर करूया. आणि किती तर दिवस झाले मी मोठं व्हिडिओ म्हणजे करणं होतच नाही आहे, त्यामुळे आज सकाळपासून चालू केले. आजचं पूर्ण दिवसभराचं रुटीन कटिंग स्टिचिंग शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इथं सकाळी माझं आवरलं होतं आणि मी स्वयंपाक आंघोळ झाले की पहिला स्वयंपाकच करायला घेते. म्हटलं आज ना कढी करावं म्हणून त्यासाठीच कढीपत्ता घेण्यासाठी आले होते. कढीपत्त्याचं झाड पण आत्ता छान यायला लागले, म्हणजे बहरले. लावून बरेच दिवस झालं पण आत्ता कुठं ते म्हणजे मोठं झाले. आणि कढीपत्ता घेतलं येत होते समोरून, एकदम मला इथे ना झाडात हल्लेलं दिसलं. बघतो तर कांगावरती तर काटाच आला. तर हे काय तुम्हाला दिसलं का? एवढं म्हणजे क्लिअर दिसत नाही कॅमेरामध्ये, समोरून तर म्हणजे खूप भयानक दिसत होता. तर त्यांना सरडा होता, मधल्या डाफ्यावर होता बघा. 5 मिनटं तर मला काय समजत नव्हतं, मी तर निवांत बसले होते. मग येऊन म्हटलं स्वयंपाक करावं आणि त्या नादात ना मी कढी केलं, म्हणजे कढी केले पटकन, लक्षातच नाही व्हिडिओ घ्यायचा. त्यामुळे केल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. आणि इकडे ना थोडंसं जास्त केलं होतं, कारण मला ना कढी आणि भात लय आवडतं. गरम भात आणि कढीच लय छान लागतं, त्यामुळे मी चपाती वगैरे खातच नाही, त्यावेळेस कढी भातच खाऊन घेते. आणि ते भरपूर केलं होतं त्यासाठीच. आणि रात्रीनं आम्ही पुरी भाजी पण केलं होतं, त्यामुळे भाजी थोडंसं शिल्लक होती म्हणून म्हणजे पातळ असावं म्हणून ना कढीच केलं होतं. आणि चपाती पण करून घेतल्या, बाकीचं सगळं आवरलं आणि मग जेवण केलं. आणि म्हटलं आता ब्लाऊज शिवायला बसायचं. आणि इथं बाहेरून बघते तर काय ह्यांचं बघा, निवांत फोन बघणं चालू आहे. जसं सुट्ट्या लागल्यात ना तसं फोनच घेऊन बसतात, म्हणजे ठेवतच नाही. आणि सध्या बाहेर जास्त ऊन असतं त्यामुळे. तर इथं बघा, ही साधी आहेत बिना असतात ती 1 2 3 4 आणि हे अस्तरचे ब्लाऊज आहेत, हे 2 आहेत. आता हे अस्तर आणायला दिले मी सकाळी. आता ही साधीच आहेत, त्यामुळं हे पहिला 4 ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहे. परत ते अस्तर आणल्यानंतर त्याची कटिंग करून शिवेल. बऱ्याच वेळेला कमेंट असते की ताई तू पॅटर्न वापरून कसं काय कटिंग करतेस ते शेअर कर म्हणून. तर आज तर मी आता सध्या तर साधं ब्लाऊज शिवणार आहे, कटिंग करणार आहे. त्यामुळे आज तर काय शक्य नाही, परतच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल मी. आणि हे बघा, मी असं पॅटर्न वापरत असते हे. आणि इथं बाजूची पट्टी असते ना, तर ते ही दोन्ही वापरत असते. आणि क्रॉसची पट्टी काय मी वापरत नाही शक्यतो, कटिंग केलेलं असतं पण ते शक्यतो वापरत नाही मी. मला आता हात बसले त्यामुळे मी तसंच कटिंग करून घेत असते, फक्त जी कमर घेर असते ना त्याचं माप घेऊन. बाकी हे आणि बाजूची पट्टी वापरत असते, पण बाजूची पट्टी आणि 4 दिवसाला सापडतच नाही आहे. त्यामुळं म्हणजे जे आपलं बॅकचं पार्ट असतो ना तोच मी बाजूची पट्टी कटिंग करून घेत आहे. अजून मला हे पेपर आणून कटिंग करणं होत नाही, म्हणजे आणायला काय नाही, कटिंग करायच्या वेळेसच लक्षात येतं, त्यामुळं त्यावेळी आपल्याला अवेलेबल होत नाही. त्यामुळंच ते अजून 4 दिवसाला काय आणलं नाही. आणि ह्या कटोरीचं पार्टचं सुद्धा काय हाल जरी बघू शकतो तुम्ही, ते ठेवल्या ठिकाणीच, म्हणजे मुलं इकडं तिकडं टाकतात. त्यामुळे आता सांगते तुम्हाला की मी कसं काय कटिंग करते, म्हणजे जास्त काय नसते ह्या व्हिडिओमध्ये, थोडंसं सांगते मी तुम्हाला. हा जो असतो ना हा असंच ठेवायचं. मी मीडियम साईजचं शक्यतो कटिंग करून घेते, छोटा आणि मोठा नाही घेत, मीडियम साईजचं घेते. त्यामध्ये फक्त आपल्याला जर उंची कमी करायची असेल तर म्हणजे उंचीची जी बाजू असते ना, म्हणजे असं जो असतो ना तर तिथनं खालनं तिथनं आणि तिथनं असं एवढं कमी करायचं, वर काही करायचं नाही. आणि जर वाढवायचं असेल तर तिथंच वाढवायचं. आणि जर कटोरीचं जर माप जरा मोठा असेल तर त्या बाजूने थोडंसं वाढवायचं असतं. हे पॅटर्न वापरणं काही जास्त काय अवघड नाही, सोपंच आहे. मी तर ह्याचं वापरते मीडियम साईजचं. आणि मी एकच कटिंग केला होता, मला 6 महिने गेलं असतं, एकच कटिंग केला होता. त्याच्यानंतर तो बाद झाल्यानंतर असं फारतं सारखं 2 महिन्यात 3 महिन्यात असं बाद होते. असं फाटलं की मग परत दुसऱ्या पेपर घ्यायचं, त्याच्यावरती हायचं ठेवायचं, मार्किंग करून परत कटिंग करायचं. म्हणजे पूर्ण मार्किंग करून कटिंग करत दिसत नाही मी, असंच वापरत असते. तर चला, आता तर मी कटोरी ब्लाऊज शिवणार नाही, त्यामुळे साधंच ब्लाऊज शिवणार आहे. हे थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते कसं करणार आहे ते. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा, मी पीस घेतले, म्हणजे अस्तरचं नाही आहे, साधा जो पीस असतो ना तर तेच घेतलेलं आहे. आणि पहिल्यांदा आहे ना इथं काट्याला व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं, म्हणजे कापड आहे ना थोडंसं तिरकं वगैरे असतं. त्याच्यानंतर जे आपली माप आहेत ना ते टाकायची. पहिल्यांदा उंची घेतली 13.5 इंच टोटल,
12.5 उंची होती, त्यामध्ये 1 इंच वाढवलं. त्यानंतर शोल्डर 5.5 इंच घेतले आणि ह्या ब्लाऊजची उंची कमी आहे त्यामुळे मी तर आर्मलसुद्धा ना 5.5 इंचच घेतलं, नाहीतर शक्यतो 6च घेत असते मी, म्हणजे ह्या मापाला. पण जी पट्टी आहे ना ती कमी होईल त्यामुळे मी 5.5 इंचच घेतलं. त्यानंतर छाती होती 8 इंच चौथा भाग, त्याचं 2 इंच वाढवून ना 10 इंच छाती घेतली. कमर घेर 7 होतं, त्यामध्ये बॅकला एक टक्स म्हणजे 1 इंच टक्ससाठी 1 इंच वाढवलं. त्यानंतर 2 इंच शिलाईसाठी. त्यानंतर बॅकच्या मुंडाचं मी ते 1.5 इंचावरची वरती मार्क केलं. त्याच्यानंतर ते बॅकच्या गळ्याचं 2.5 इंचावरती पण मार्किंग केलं आणि खालीसुद्धा, जेणेकरून जे रेष आहे ना ते सरळ येईल त्यामुळे. आणि इथं मी गळ्याची काय उंची घेतली नव्हती त्यामुळे ते ब्लाऊज ठेवूनच मी इथं मार्किंग करून घेतलं. असं पण करता येते आणि तसं पण टेपनेसुद्धा घेता येते. आता हे सगळं व्यवस्थित मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर याची कटिंग करून घेते. आणि फोर्टक्सचं ब्लाऊजचं एवढं काय जास्त अवघड नाही आहे आणि मी शक्यतो ना फोर्टक्स ब्लाऊजला पॅटर्न वापरतच नाही आहे. असं कापडावरतीच मार्किंग करून कटिंग करून घेत असते. आणि प्रिन्सेसलासुद्धा. आणि हे जी एक्स्ट्राचं कापड होतं ना तिरकं, तर ते कटिंग करून घेतलं. त्यानंतर तो कापड आहे तसं दुसऱ्या बाजूला ठेवून ना पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं. जसं होतं तसंच मार्किंग करून घ्यायचं. इथं ना थोडंसं डिम दिसते, म्हणजे क्लिअर दिसत नाही आहे, पण समोर आहे ना मी व्यवस्थितच मार्किंग केलं होतं. तर असं इथं पुढच्या गळ्याची इथं मापं टाकते बघा मी. पुढचा गळा ना 6 इंच होता, व्यवस्थित शेप देऊन घेतलं. आणि पुढच्या गळ्याची सुद्धा ना रुंदी 2.5 इंचावरतीच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या मुंडासाठी ना मी 1/2 इंच ना आतमध्ये घेतलं. त्याच्यानंतर जे टक्स असतं ना, म्हणजे इथं मुंड्याच्या इथं टक्स असतं ना, तर त्यासाठी इथं 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. तर ते मी एक इंच एक्स्ट्रा पुढं घेतलं. त्याच्यानंतर जे आपल्याला क्रॉसपट्टीसाठी आपण जेवढं घेतो ना 3.5 इंच 2.5 इंच त्या बाजूला ह्या बाजूला, तर ते मार्किंग करून घेतलं. त्यामध्ये ना थोडंसं टक्ससाठी वाढवलं मी 1/2 इंच. त्याच्यानंतर मार्किंग करून ना शेप दिले व्यवस्थित. आणि मग ह्याची सगळी कटिंग करून घेते. आणि फ्रंट पार्टचं सुद्धा ना करायचं सोपंच, म्हणजे जास्त काय अवघड नाही, लगेचच होऊन जाते. त्याच्यानंतर आता ना क्रॉसची पट्टी राहिलेलं आहे. तर क्रॉसपट्टीसाठी ना हे पीस थोडंसं ना बारकं असल्यामुळं क्रॉसपट्टीसाठी कापड जास्त काय राहिलेलं नव्हतं. तर आपण अस्तरच्या ब्लाऊजला कसं करतो ना, म्हणजे वरच्या बाजूला कापडाचं आणि आतल्या बाजूला अस्तरचं, तर तशा पद्धतीचं इथं मी एकाच बाजूचं वरच्या बाजूचं फक्त इथं मी क्रॉसपट्टीच कटिंग करून घेणार होते. पण परत वाटलं की मला बाहेर थोडंसं कमी पडते, म्हणजे आपण कसं आहे माहिती आहे का, ब्लाऊज शिवताना पण जरा लक्ष देऊनच करावं लागतं, म्हणजे कोणतं पार्ट निघतो ते बघूनच करावं लागतं. आता बाहेरला आपल्याला जास्त काय जोडा दिलेलं चांगलं वाटत नाही, त्यामुळे पहिला म्हटलं ते करून घ्यायचं. क्रॉसपट्टीला काय आपण वरच्या बाजूला वेगळं आतल्या बाजूला वेगळं लावलं तरीही चालून जातं, त्यामुळे मी पहिल्यांदा इथं बाही कटिंग करून घेतली. आता इथं बाहीसाठीच ना मला कापड ॲडजस्ट करावं लागलं, कारण हे ना बाही मोठं असल्यामुळं, त्यात आणि बिना अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळं खालच्या बाजूला पण फोल्ड करावं लागतं, तर 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवावं लागतं. त्यामुळे ह्याची बाही उंची झाली होती ना, त्यामुळे थोडंसं कमी पडत होतं कापड, पण मी ॲडजस्ट केलं, म्हणजे व्यवस्थित बसून झालं. त्याच्यानंतर मग शेवटला ना क्रॉसपट्टी मी कटिंग करून घेणार आहे. तर आता इथं बाहीची उंची ना 8 इंच होती, त्यामध्ये 1.5 इंच वाढवून ना मी 9.5 इंच घेतलं होतं. आणि बाहीची रुंदी आहे ना मी 8 इंच घेतलं होतं, म्हणजे 7.25 इंच घेतलं होतं. तर असं काय, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित मी क्लिअर शेअर करेन बाहीची कटिंग कशी करायची. त्याच्यानंतर नाही तर मी क्रॉसपट्टीसाठी मापे बघितलीत होते का, तर हे बरोबर होतं. आणि ही जी थोडीशी कापड आहे ना मी बॅकच्या पट्टीला लावण्यासाठी काढून घेतलं प्लेन. त्याच्यानंतर इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेतलं. आता इथं 3.5 इंच आणि 2.5 इंच घेत असते मी, पण ह्याला ना अस्तर जोडावं लागणार आहे, त्यामुळे 1/2 इंच त्यामध्ये सुद्धा जाते, म्हणून ना 1/2 इंच वाढवलं, म्हणजे 4 इंच आणि 3 इंच. तर साध्या ब्लाऊजची कटिंग ना अशा पद्धतीनं करते मी. कसं वाटलं तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ आणि आजचा ब्लॉगसुद्धा? आवडला असेल तर लाईक करा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.